श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे घारगे। घारगे म्हणा किंवा घाऱ्या म्हणा किंवा पुऱ्या म्हणलं तरी चालते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो रताळे शिजवून घेतलेले आहेत। रताळे खूप मऊ असे शिजवून घेतलेले आहेत मी। रताळे मऊ शिजल्यामुळे आपल्याला किसायची गरज नाही आहे। थोडंसं बारीक करून त्यामध्ये गूळ घातलेला आहे। बडीशेप आणि वेलची घालून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। रताळे थोडेसे गरम आहेत, पण गरममध्येच आपल्याला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। गरम रताळ्यामध्ये गूळ घातला की गूळ व्यवस्थित असा विरघळला जातो। गूळ, बडीशेप, वेलची यामध्ये मिक्स करून 10 मिनिटं असं थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिट झालं की गूळ व्यवस्थित विरघळला जातो। नंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी रवा, चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। पीठ आपल्याला घट्ट असं मळायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। आता आपण घारगे लाटायला घेणार आहोत। हे पहा, खूप छान पीठ मळलं गेलेलं आहे आपलं, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता आपण घारगे लाटून घेऊया। घारगे लाटायसाठी असा चपातीला आपण जसा हुंडा घेतो ना तसा हुंडा घ्यायचा आणि गोल चपाती लाटून घ्यायची आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान आपली चपाती लाटून झालेली आहे। पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, अजिबात चिरत नाही। आता आपण वाटीच्या साहाय्याने अशा पुऱ्या काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या किती छान आलेल्या आहेत। आता आपण गरम तेलामध्ये घारगे तळून घेणार आहोत। पहा कसे घारगे आपले टम्म फुगत आहे, खूप छान आलेले आहे घारगे। अशा पद्धतीने सर्व घारगे आपण आता तळून घेणार आहोत। घारगे तुम्हाला मऊ असे खुसखुशीत आवडत असेल तर चपाती लाटताना जाडसर लाटायची आणि वाटीच्या साहाय्याने पुऱ्या काढून घ्यायच्या। आणि तुम्हाला कडक घारगे आवडत असेल तर चपाती एकदम पातळ लाटायची आणि वाटीच्या साहाय्याने पुऱ्या काढून घ्यायच्या। एकदम कडक घारगे केले तर ते सुद्धा खूप छान लागतात। आवडत असेल तर तसे पण तुम्ही करू शकता। एकदम पातळ चपाती लाटायची आणि पुऱ्या काढून घ्यायच्या आणि कडक अशा तळून घ्यायच्या लालसर। हे पहा किती छान आपले घारगे टम्म फुगलेले आहे आणि खरपूस असे तळलेले पण आहेत। किती छान कलर आलेला आहे। घारग्याचे पीठ मळताना इथं मी 1 किलो रताळे शिजवून घेतले होते। त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ वापरला आहे। गूळ मी थोडा कमी प्रमाणात वापरला, कारण रताळे आधीच चवीला गोड असतात, त्यामुळे जास्त गूळ वापरायची काही गरज नसते। आणि रताळे शिजवताना रताळ्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। रताळे आपल्याला वाफवून शिजवून घ्यायचे आहेत। मी इथे कुकरच्या डब्यामध्ये रताळे घातले आणि कुकरमध्ये पाणी ओतून त्यामध्ये वाफवून घेतलेले आहेत। रताळ्यामध्ये पाणी घालून शिजवून घेतलं तर रताळ्याचा गोडवा कमी होतो। अशा प्रकारे आषाढ स्पेशल आपले घारगे करून झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।